या सगळ्यांनी चहा प्यायला. इथं मस्तपैकी गवती चहा टाकून मी चहा बनवला आहे आणि एका साईडला माझी खीर होती. तर आज एक पार्सल आलं होतं. आल्या ते ओपन करायच्या नादामध्ये माझी तर थोडीशी खीरसुद्धा खाली आली आणि नजर हटी दुर्घटना घटी असं काहीसं म्हणतात ना, ते माझ्यासोबत घडलं. त्यानंतर दादांनी मस्त गरम गरम वडापाव घेऊन आले होते. तर मस्त आधी वडापाव एन्जॉय केला, थोडंसं मुलींसोबत खेळले आणि लगेच लागले मी संध्याकाळच्या स्वयंपाकाला. तर इथं आज स्वयंपाकामध्ये जास्त काही नाही, साधं सिंपलच बनवायचं होतं. तर डाळ भात, भाकरी किंवा चपाती आणि पनीरची भाजी. तर चपाती आहे सकाळची, त्यामुळे म्हटलं फक्त 2 भाकरी मला बनवायच्या होत्या. तर चला आता लगेच मी ते जोपर्यंत मी वडापाव खात होते तोपर्यंत मी एका साईडला डाळसुद्धा शिजायला टाकली होती कुकरमध्ये आणि लगेच डाळ झाली. लगेच मी आधी फोडणी देऊन घेतली डाळीला. माझा भात झाला होता आणि पनीरच्या भाजीसुद्धा म्हणजे तयारी झालेली होती. तर मुली खेळतात तोपर्यंत मुलींसाठी इथे थोडीशी बॉबी तळून घेतली. मग त्या खेळता खेळता बॉबी खात होत्या. त्यानंतर लगेच सगळा स्वयंपाक झाला होता. ताईने लगेच भाकरी बनवायला घेतली आणि ताई ते गरम गरम भाकर बनवतात तोपर्यंत मी लगेच इथं ताट वाढायला घेतलं. तर आज स्वयंपाकामध्ये माझ्याकडे होतं वरण भात, पनीरची भाजी, भाकरी आणि खीर आणि मुलींसाठी ती बॉबी तळली होती तीसुद्धा होती. मग आम्हीसुद्धा तीच घेतली खायला ताटामध्ये. तर छानसं मेनू होतं आज. छान जेवण वगैरे झाली आणि जेवण झाल्यानंतर ताईसुद्धा निघाल्या. त्यांनासुद्धा घरी जायचं होतं. उद्या मुलींचं स्कूल आहे आणि ते सगळ्यांची जेवणं वगैरे झाली आणि मी सुद्धा रात्रीच्या कामाला सुरुवात केली. तर चला आता मी माझे काम करून घेते आणि आजचा ब्लॉग मी इथं स्टॉप करते. उद्या भेटू अजून एका छानशा ब्लॉगसोबत. तोपर्यंत माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.